एस सुरासुरमनुसिन्धवन्दितं धोदगायिकं ममलं पनमामि वर्धमानं धम्मं तित्थस्सकत्तारं तित्तं धम्मस्सकत्तारं। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की, जय बोलो आदिनाथ भगवान की, जय बोलो प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, जय बोलो संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनि महाराज की, जय बोलो वात्सल्य मूर्ति शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी मुनि महाराज की, जय बोलो संत वात्सल्य निधि निर्यापक आचार्य श्री चंद्रप्रभ सागर जी मुनि महाराज की, जय बोलो तीर्थोद्धारक वीर सागर जी मुनि महाराज की, जय बोलो श्रुत संवर्धक श्री सरल सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आरिका 105 श्रुतमती माता जी की, परम पूज्य आरिका श्री स्वभावमती माता जी की, परम पूज्य आरिका श्री परममती माता जी की, समस्त आचार्य संघ की, सर्व प्रतिमाधारींना वंदना, सर्वांना जय जिनेंद्र। दशलक्षण धर्मामधील आजचा तिसरा धर्म उत्तम आर्जव धर्म। रुजोर्भाव आर्जवम म्हणजेच मन वचन कायेच्या कुटिलतेचा त्याग, वक्रतेचा त्याग आणि योगांची रुजुता म्हणजे सरळ भाव, स्पष्ट भाव आणि निश्चलता, निरकपटरहित भाव, यालाच आर्जव धर्म म्हणतात। आर्जव धर्म कसा आहे त्याचं उदाहरण म्हणजे द्राक्षासमान आहे। द्राक्षे कसं असतं, द्राक्ष आतून पण कोमल असतं वरून पण कोमल असतं, तसा आर्जव धर्म आपण मनापासून कोमल धर्म आहे तो, आणि तसा पाळला पाहिजे आर्जव धर्म, म्हणून त्याला द्राक्षाची उपमा दिलेली आहे। द्राक्षे कसं रसयुक्त असतं, कोमल असतं, आणि खडीसाखरेचं एक उदाहरण येते आर्जव धर्मामध्ये। खडीसाखरेच्या प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक कण बघितला तर प्रत्येक कणामध्ये गोडवा असतो, तसं आपल्या मनामध्ये पण गोडवा, रुजुता, कोमलपणा असेल तरच आपल्यामध्ये आर्जव धर्म येऊ शकतो। त्याच्यासाठी एक उदाहरण आहे, जर आपण म्हणजे त्या ह्याच्या द्राक्षासमान किंवा खडीसाखरेप्रमाणे जर आपलं आचरण केलं आणि कषायांच्या सद्भावामध्ये म्हणजे कषाय जर आपल्या मनामध्ये असतील तर आपल्याला आर्जव धर्माची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण त्यावेळेला आपल्या कषाय असतात आणि ते कषायांना कमी करण्यासाठी त्याला आपल्यामध्ये सरळपणा आला पाहिजे, कोमलपणा आला पाहिजे। त्याच्यासाठी सापाचं उदाहरण असते। साप जमिनीवरून चालत असताना, रस्त्यावरून जात असताना साप कधीच सरळ जात नाही, साप नेहमी वेडवाकडं असंच जात असतो। पण वेडवाकडं जरी जमिनीवर चालत असला तर त्याला बिळामध्ये जाण्यासाठी वेडवाकडं जाऊन चालत नाही, कारण बिळामध्ये जायचं असेल तर त्याला सरळच व्हावं लागतं। त्याप्रमाणे आपण सर्वांना आपले जे कुटील परिणाम आहेत, वक्र परिणाम आहेत, त्या वक्र परिणामांचा त्याग करून मनामध्ये आर्जव धर्म धारण केला पाहिजे, सरळता धारण केली पाहिजे। आपल्या कुटील परिणामांचा त्याग करून सरळ आर्जव परिणामांना धारण करण्याने आपल्याला स्वस्वभावाची प्राप्ती होऊ शकते। परम च वंचयामिति यो हि मायां प्रयुज्यते इहामुत्र च लोके वै त्रषत्मा वंचितः सदा। याचा अर्थ असा होतो की आपण दुसऱ्यांना फसवा लागलोय असं आपल्याला वाटतंय, पण आपण दुसऱ्यांना फसवत नसतोय, ते दुसऱ्यांना फसवायचं म्हणून आपण स्वतःच त्यात फसत जात असतो। तर असं जर विचार करून जो मायाचारी करतो तो ह्या लोकात सुद्धा आणि परलोकात सुद्धा, म्हणजे आपण मायाचारी केलो तर आपल्याला ह्या भावात सुद्धा दुःख भोगावंच लागणार आहे, आणि मायाचारीचं फळ म्हणजे तिर्यांची गती, स्त्री पर्याय हेच मिळणार आहे। म्हणून ह्या भावात सुद्धा मायाचारीचं दुःख भोगावं लागणार, आणि परत इथून मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मायाचारी केल्यामुळं तिथंही दुःख भोगावं लागणार आहे। आचार्य नेहमी आचार्य विद्यासागर महाराजींचे एक उदाहरण देतात, पर की पीडा स्व की करुणा की परीक्षा लेती है।
तसंच मी एक उदाहरण देणार आहे. याच उक्तीनुसार एक शेठजी असतात, त्या शेठजींच्यामध्ये दुसऱ्यांचं दुःख बघून त्यांच्या मनामध्ये करुणाभाव, दयाभाव भरपूर असतात. पण त्यांची पत्नी तशी नसते. त्या बंग देशामध्ये ते शेठजी राहत असतात. त्यांनी एकदम दानशूर असतात. त्यांचा नियम होता की रोज जे दीन, दुःखी, गरीब जी लोक आहेत त्या लोकांना रोज पहिल्यांदा जेवायला द्यायचं. त्यांचं जेवण झाल्यानंतरच ते शेठजी रोज जेवत होते. एक दिवस त्यांना काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. मग ते बाहेरगावी जात असताना आपल्या पत्नीला सांगून जातात, मी बाहेरगावी चाललो आहे, जरी कोण आलं तर त्यांना तू स्वयंपाक करून जेवायला वाढ. मग ते शेठजी दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जातात. ते शेठजी बाहेरगावी गेल्यावरती ती पत्नी म्हणते, ह्यांना काय त्रास होते, मी तर रोज स्वयंपाक करून करून मी दमतो, ह्यांनी काय मी केलेलं तयार आहे तर स्वयंपाक असते, ते स्वयंपाक आलेल्या लोकांना वाढतात. मग तिला स्वयंपाक करून करून या लोकांना वाढायला कंटाळा आलेला असतो. मग ती काय करते, एक दिवस आता हे आपल्याला रोज रोज स्वयंपाक करायचं हे कंटाळलेले असते, त्या कंटाळ्यात काहीतरी हे करायचं म्हणून ती दुसऱ्या दिवशी एक माणूस येतो तिथं तिच्या घरी. मग त्या माणसाला काय सांगते, ते कायमचंच हे सगळं संपवायचं असते तिला. मला रोज स्वयंपाक पण करायला नको आणि कोणाला जेवायला द्यायला पण नको. म्हणून ती काय करते, त्या माणसाला डबा तयार करून देते. भरपूर रोजच्यापेक्षा जास्त स्वयंपाक करते आणि ते स्वयंपाक करून त्या माणसाला एका डब्यात भरून देते. आणि त्या माणसाला सांगते, रोजच्यापेक्षा आज मी तुला जास्त स्वयंपाक करून दिलेला आहे आणि तू ते डबा घे आणि तू पण जेव आणि तुझ्या घरातल्या सगळ्यांना पण जेवायला घाल. म्हणून ती त्या माणसाला ते डबा तयार करून देते. मग तो माणूस डबा घेऊन घरी चाललेला असतो. मग हिचा पती जो असतो बाहेरगावाला गेलेला असतो, तो त्या माणसाला भेटतो रस्त्यात. त्या शेठजीची अवस्था अशी झालेली असते की त्याला एक पाऊलसुद्धा पुढे टाकायची त्याच्या अंगामध्ये ताकद नसते. खूपच व्याकुळ झालेला असतो, त्याला भूक लागलेली असते. त्यामुळे तो शेठजी काय करतो, तो माणूस काय करतो, ते शेठजींना बघतो, त्यांची ती अवस्था बघतो. मग तो त्या शेठजींच्या जवळ जातो आणि त्या शेठजींना सांगतो, मी हे तुमच्या घरातनंच आणलेला डबा आहे, आत्ताच मी घेऊन आलो आहे आणि हे जेवण तुम्ही जेवा. मला आत्ता ह्या जेवणाची गरज नाही, पण तुम्हाला ह्या जेवणाची भरपूर गरज आहे. तुम्ही जेवा, तुमचं जेवण झाल्याबरोबर मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येतो परत आणि मला तुम्ही डबा भरून द्या. मग ते शेठजी त्याचं ऐकून त्यांना पण ते गरज असते, त्यामुळे ते शेठजी जेवतात जेवण. ते शेठजी जेवण जेवल्याबरोबर त्यांचा तिथंच मृत्यू होतो, कारण ती त्याच्यामध्ये विष घातलेली असते. मग हे काय झालं, ती त्या माणसांची कटकट नको, ह्या लोकांची कटकट नको म्हणून त्याच्यामध्ये विष घालून ते दिलेले असते. पण ते दुःख, ते सगळं मायाचारी केलेलं कुणाला भोगायला लागलं, तिलाच भोगायला लागलं. तिचेच पती मृत्युमुखी पडले. म्हणून हे कपट भाव त्या माणसाच्या लक्षात आलं नव्हतं. ती आनंदानंच आपल्याला हे सगळं दिल्या असं तो घेऊन ते चाललेला होता, पण ते सगळं त्या शेठजीला भोगावं लागलं, मृत्युमुखी पडावं लागलं. हे दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी केलेली मायाचारी तिला आयुष्यभर दुःखात राहावं लागलं. आणि ती थोडीशी जी मायाचारी केली, ती मायाचारी पूर्ण तिला दुःख सहन करायला लागलं. आणि ते मायाचारी केल्यामुळं तिर्यंच योनीच्या बंधाला निमित्त होतं. आणि माया सत्यरूपी सूर्याला झाकण्यासाठी घनघोर अंधकारासमान आहे. म्हणजे मायाचार कसं आहे, जे आपलं सत्य असतं, आर्जव धर्म असतो, हे आर्जव जसं सूर्यासमान आर्जव धर्म आहे, ह्या आर्जव धर्माला ते मायाचार म्हणजे एक अंधकार आहे. तो अंधकार पूर्ण त्या सूर्याला झाकून टाकतो. आणि ह्या मायाचारामुळं आपल्याला आपली अपकीर्ती होते आणि ती अपकीर्ती शेकडो दुर्व्यसनांना उत्पन्न करणारी असते. आणि हीच मायाचारी जीवांना अनेक विपत्तींना आणि संसार परिभ्रमणाला कारण असते. म्हणून अशा मायाचारीचा त्याग करून आपल्याला आर्जव धर्म धारण केला पाहिजे. आर्जव धर्माचे 4 विचार आहेत. त्यामध्ये पहिला आहे सरळ विचार करणे. म्हणजे आपण
जे करतोय ते सरळतेनं करायचं, कुटील परिणामांनी करायचं नाही. दुसरं खरे बोलणे, सत्य बोलणे. आणि तिसरं आहे सरळ चालणे आणि चांगले बनणे. ह्या 4 गोष्टींच्यामुळे आपल्याला आर्जव धर्माची प्राप्ती होते. आणि हे आर्जव धर्म, ही सरलता हे कुणाजवळ असते, म्हणजे विचार करण्याची योग्यता कुणामध्ये आहे? ह्या 4 गतीमध्ये तिर्यंच गती असू दे, नरक गती असू दे, देवगती असू दे, मनुष्य गती असू दे, आणि जे प्राणी मात्र आहेत ह्या पृथ्वी तलावर, त्याच्यामध्ये मनुष्य असा एकच प्राणी आहे जो परिपक्व विचार करू शकतो. आपल्या विचारांना तो बदलू शकतो, आपल्या विचारांच्या मध्ये सरलता आणू शकतो, कुटिलता आपल्या विचारातली काढून शकतो. पण आपण ते विचार आपण केला पाहिजे. आणि जर आपले चांगले विचार असतील तर आपल्याला जीवनात सरळता येते. विचार जर चांगले नसतील तर जीवन मायाचारी बनते. आपली जशी भावना असेल तसेच आपले विचार होतात. आणि जसं विचार असतील तेच विचार आपल्या वचनात येतात. आणि जसं वचन आपले असतील तसंच आपल्याकडून व्यवहार होत असतं. आपल्या जीवनाला जर आपल्याला चांगलं बनवायचं असेल तर आपण 2 गोष्टी शिकल्या पाहिजेत. जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा आपण क्षमाभाव धारण केला पाहिजे. आणि क्षमाभाव जर धारण केलो तर त्यामुळे आपल्यामध्ये सहनशीलता आणि ध्येय आणि क्षमता वाढते. म्हणजे जर आपल्यामध्ये क्षमा आली, त्यावेळेला जर आपल्यात क्रोध आला, कषाय वाढले, कषायांच्यामुळे आपल्याकडनं विपरीत घडू शकते. जर त्यावेळेला आपण क्षमाभाव धारण केलो तर त्या क्षमामध्ये म्हणजे आपल्याकडे सहनशीलता आली, त्यावेळेला आपण दुसऱ्यांच्यावर क्रोधित होत नाही. आणि त्या क्रोधित न झाल्यामुळं आपलं जे ध्येय आहे आपण त्या ध्येयाला जाऊ शकतो. आणि आपल्याला ते सहनशीलता करण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी क्षमता निर्माण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान, सन्मान आणि अपमानाची स्थिती जेव्हा येते, मान कशा असू दे, आपल्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला माझा सन्मान व्हावा, मला इथं आदर द्यायला पाहिजे, असं प्रत्येकामध्ये भाव असतात. आणि एकेकांना अपमान झाला, जरी काय बोललं तरी त्यांना अपमान वाटतं प्रत्येक गोष्टीत. अशा वेळेला आपल्यामध्ये विनम्रता, कोमलता, आर्जव धर्म, मृदुता हे टिकवून ठेवलं पाहिजे. हे जर आपण टिकवून ठेवलो तर आपण सुद्धा हे आपल्या जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. जर आपल्यामध्ये मायाचारी थोडीशी जरी असेल तर त्या थोड्याशा मायाचारीमुळे सुद्धा आपल्याला भयंकर दुःख भोगावं लागतं. ते दुःख, ती मायाचारी तिर्यंच योनीला कारण असते. आणि त्यामध्येच 3 शल्य आहेत, मिथ्या, माया आणि निदान. हे 3 शल्य आहेत. ज्या प्रकारे एखादी गोष्ट मनाला टोचत राहते त्याप्रकारे मायाशल्यसुद्धा निरंतर मनाला टोचत राहतं. म्हणून या मायाशल्यामुळे 1 मिनिटसुद्धा आपल्याला कुठल्याही जीवाला शांती मिळत नाही. आणि ह्या भवातच नाही, परभवामध्ये सुद्धा ते दुःखाला कारण असतं. म्हणून ह्या मायाशल्याचा त्याग करून आपल्याला आर्जव धर्म धारण केला पाहिजे. हेच मायाचारी, त्या मायाचारीचे एक उदाहरण देते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. पत्तनपूर नावाचं एक राज्य असतं आणि त्या राज्यामध्ये एक राजा पुष्पचूल नावाचा राजा असतो. आणि त्या राजाला त्याच्या डोकीचं एक केस पांढरं झालेलं दिसतं आणि ते पांढरं झालेलं केस बघून त्या राजाला संसारापासून विरक्तता येते. मग तो राजा दिगंबर दीक्षा घेतो. दीक्षा घेऊन त्याला वैराग्यपूर्वक ती दीक्षा घेतलेला असतो. मग दीक्षा घरून त्याची साधना, त्याचं तप तो व्यवस्थित करत असतो. पण त्याची राणी पुष्पदत्ता नावाची त्याची राणी असते. मग ती विचार करते, आता राजा नाही, राजा दीक्षा घेतला, मी तर कशाला राहू, मी पण दीक्षा घेतो. पण तिची दीक्षा कशी असते, राजा दीक्षा घेतला, मी घरात राहून काय करू, म्हणून ती दीक्षा घेते. तिला मनापासून वैराग्य झालेलं नसतं, वैराग्यपूर्वक ती दीक्षा घेत नाही. पण ती ब्रह्मीला नावाच्या आरिकांच्या जवळ दीक्षा घेते. आणि तिथं दीक्षा घेऊन ती म्हणजे सौंदर्यातच राहते. तिच्या हृदयात किंचित सुद्धा वैराग्य नसतं. ती पूर्ण दिवसभर आपलं शरीर सौंदर्य आणि सुगंधित तेलानं शरीराला मर्दन करायचं, ह्याच्यातच ती पूर्ण राहते.
मग त्या ब्रह्मीला आरिका, तिच्या ज्या गुरु असतात त्या म्हणतात, हे आरिका व्रत धारण केलं आहे, ह्या आरिका व्रतामध्ये हे असं करणं योग्य नव्हे. तुम्ही जे आरिका व्रत घेतलं आहे त्या आरिका व्रतामध्ये शरीर शृंगार करायचा नसतो, हे सुगंधित तेलांचं मर्दन करायचं नसतं. मग ती आरिकांना, त्या तिच्या गुरूंना ती पुष्पदत्ता जी त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली असते ती म्हणते, मी शरीर सौंदर्याकडे कधीच लक्ष देत नाही, आणि हे जे सुगंधित द्रव्य तेल लावताय म्हणताय ते मी तेल कधीच लावले नाही, माझ्या शरीराचाच तसा सुगंध आहे, त्यामुळे ते तुम्हाला तसं वाटतंय, पण मी कधीच तेल लावत नाही. मग ही काय केली, तिच्या गुरूंच्या बरोबर मायाचरी केली, आणि त्या गुरूंच्या बरोबर मायाचरी केल्यामुळं तिचा तिथं मृत्यू होऊन ती दासीपुत्री झाली. आणि दासीपुत्री होऊन तिचा तिथं शरीराचा एवढा दुर्गंध येत होता की तिच्या शरीराचा तो दुर्गंध बघून तिच्याजवळ कोणीसुद्धा जात नव्हतं. मग हे कशामुळे झालं, तिच्या गुरूंच्या बरोबर ती मायाचरी केली. मग मायाचरी केल्यामुळं अशी आपली दुर्गती होते. म्हणून कधी मायाचरी करू नये. आर्जोभाव धारण करून मायाचरीपासून आपण सर्वथा दूर राहिले पाहिजे. आर्जोभाव हा आत्म्याला पवित्र बनवतो, हा साक्षात संवर आणि निर्जरेला कारण असतो, आश्रवाला रोखणारा असतो, आणि पूर्वोपार्जित जे कर्म आहेत त्या कर्मांच्या निर्जरेला हा आर्जोभाव कारण असतो. म्हणून कर्मरूपी पर्वतांचा भेदन करण्यासाठी आर्जो धर्म कसा आहे, वज्रा समान आहे, आणि संसार समुद्र तरण्यासाठी नौके समान आहे. असा हा आर्जो धर्म पापांचं प्रक्षालन करण्यासाठी निर्मल अशी जलधारा आहे. ह्या आर्जो धर्म आपल्या सर्वांमध्ये येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून बोलत असताना माझ्याकडून जे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मी देवशास्त्र गुरु यांच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक नमोस्तु करून क्षमा मागते. खम्मा मी सव जीवानाम सव्वे जीवा खम्मंतु मे मेत्ती मे सव भूतेषु वैरम मज्झम न केनवी. जय बोलो निर्यापक आचार्य श्री चंद्रप्रभु सागरजी मुनि महाराज की जय.